इतके सामने कव्हर केले, टेस्ट मॅचेस असू देत, T20 असू देत आणि वन डे असू देत, वर्ल्ड कपसुद्धा खूप कव्हर केले, खूप रोमहर्षक सामने बघितलेले आहेत मी. परंतु सांगताना अजिबात कमीपणा वाटत नाही. भारत विरुद्ध पाकिस्तानची तोड ही कशालाच येत नाही, कारण आपल्या भावना त्याच्यात गुंतलेल्या असतात. मला नेहमी एक गोष्ट वाटते आणि ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये अपेक्षांचं जे ओझं असतं, त्यामुळे सर्वोत्तम क्रिकेट या दोन्ही संघामधनं बाहेर येताना मला दिसतं. कारण दोन्ही संघातल्या खेळाडूंना माहिती आहे, या सामन्यामध्ये कामगिरी करा, लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवा. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व मी खूप लाख मोलाचं मानतो. आणि त्याचबरोबर या लाखाची गोष्ट करत असताना तुम्हाला परत एक रिमाइंडर सांगतो, कृपा करून माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण लाखाची गोष्ट करत असताना, हा वर्ल्ड कप चालू असताना 1,00,000 सबस्क्रायबरपर्यंत पोचण्याची माझी इच्छा आहे. त्याच्याकरता तुमची साथ पाहिजे. परत क्रिकेटवरती येतो. आत्ताच्या घडीला डावं उजवं करता येणार नाही. पाकिस्तान संघसुद्धा आपला अगदी शत्रुपक्ष असला तरी त्यांचीसुद्धा टीम चांगली आहे असं माझं मत आहे. भारताची टीम तर टेरिफिकच आहे. आत्ता ते टेरिफिक फॉर्ममध्ये आहेत. सगळे खेळाडू रोहित शर्माच्या वागण्यामुळे, संवाद कौशल्यामुळे रिलॅक्स्ड आहेत. त्यामुळे एकच बदल मोठा वाटतो आहे की कंपॅरेटिव्हली पाकिस्तान संघ हा जास्त दडपणाखाली आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, एशिया कपमध्ये त्यांचा खेळ खराब झाला. श्रीलंकेकडनं ते पराभूत झाले. फायनल मॅचमध्ये ते पोचू शकले नाहीत. पहिल्या 2 सामन्यामध्ये सुद्धा त्यांची थोडा अडखळता प्रवास झाला आहे. परंतु दरवेळेला त्यांच्या कुणीतरी एका खेळाडूंनी, 2 खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करून त्यांच्या संघाला बाहेर काढलं आहे. पण त्यांचं माध्यमं आणि त्यांचे माजी खेळाडू त्यांच्यावरती सडकून टीका करतायत. लानत है, डूब मरना चाहिए वगैरे हे बोलतायत. त्यांचेच लोक म्हणत आहेत की भारतीय संघ आत्ता जास्त मजबूत आहे. मला थोडंसं झुकतं माप भारताकडे नक्की वाटतं. कारण रोहित शर्माच्या संघातले खेळाडू हे चांगला कामगिरी करून एकंदर आत्ता टॉप फॉर्ममध्ये आहेत. त्यातनंही शुभमन गिलनी 2 दिवस अगोदर मोटेरा स्टेडियम म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमवरती येऊन सराव केल्याची सुद्धा बातमी आहे. त्यामुळे जर शुभमन गिल फिट झाला, या उन्हाच्या तडाख्याला खेळायला तयार झाला, तर मला वाटतं त्याला संघात जागा ही रेड कार्पेट टाकून दिली जाईल. कारण तो फर्स्ट चॉईस ओपनर आहे आणि जर तो संघात आला तर भारतीय संघाची ताकद अजून वाढणार आहे. मगाशी मी जे रोहित शर्माच्या कौशल्याबद्दल बोललो, रोहितनी संवाद कौशल्याच्या बाबतीत एक वेगळी पातळी गाठली आहे. संघातल्या खेळाडूंवरती तो अनावश्यक दडपण टाकत नाही. प्रत्येकाला आपली भूमिका समजून सांगतो आणि नंतर ती भूमिका पूर्ण कशी करायची याचं पूर्ण स्वातंत्र्य तो त्या खेळाडूला देतो. म्हणून रोहित शर्माचं आत्ताच्या घडीला संघातलं स्थान फलंदाज म्हणूनही उंचीच आहे, कॅप्टन आणि मित्र म्हणूनही उंचीच आहे. भारतीय संघाचा पहिला 2 सामन्यातला खेळ हा टेरिफिक राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियन संघाला हरवताना केलेली बॉलिंग, अफगाणिस्तानला रोखताना केलेली बॉलिंग ही अप्रतिम होती. आपले स्पिनर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, पहिल्या सामन्यात खेळलेला अश्विन, बुमराह यांनी टेरिफिक बॉलिंग केली आहे. समोरच्या फलंदाजांना 1000 प्रश्न विचारले. सिराजचा थोडासा आत्ताची लय ही मला बिघडलेली वाटते. कशी गंमत असते क्रिकेटची बघा. सिराजनी एक हाती आपल्याला एशिया कप जिंकून दिला. 6 विकेट काढल्या, अशी बॉलिंग केली की कुठल्याच बॅट्समनला उभं राहता आलं नाही. त्या सिराजला पहिल्या 2 मॅचेसमध्ये म्हणावी तशी बॉलिंगची लय सापडली नाही. हेच तर क्रिकेटचं वैशिष्ट्य असतं. म्हणून मी दरवेळेला सांगतो, थोडासा धीर धरा. एकदम खेळाडूंना डोक्यावर चढवू नका, एकदम खेळाडूंना लाथा घालू नका. कदाचित पाकिस्तान विरुद्धच्या मॅचला मोहम्मद सिराजच्या ऐवजी मोहम्मद शमीला खेळवायचं टेम्पटेशन हे होऊ शकतं. कारण शमीनी दरवेळेला पाकिस्तान विरुद्ध टॉप परफॉर्मन्स केलेला आहे. तो सुद्धा खेळायला एकदम भुकेला आहे. त्यामुळे तो खेळला तर भारतीय संघाची बाजू अजून मजबूत होईल. शार्दूल ठाकूरला खेळवायचं का ऑफ स्पिनर अश्विनला खेळवायचं हे विकेट बघून ठरवलं जाईल. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, सामना चालू असताना दुपारच्या वेळेला 36 डिग्रीची गरमी असणार आहे. जेव्हा 36 डिग्री मी बाहेर म्हणतो तेव्हा मैदानामध्ये ते 38-39 पर्यंत गेलेलं असतं. कारण हे ग्राउंड 4ही बाजूनी बंद आहे. हवा इथं गरम आज साठते. या सगळ्याचा विचार करून खेळाडूंच्या फिटनेसची सुद्धा सत्व परीक्षा या सामन्यामध्ये बघितली जाणार आहे. पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा त्यांना कमी लेखता येणार नाही. अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवाननी गेल्या सामन्यात केलेली बॅटिंग, अडचणीतनं काढलेला मार्ग हा आपल्याला विसरता येणार नाही आणि त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता नाकारता येणार नाही. बाबर आझम जो आहे तो
त्यांच्या टीमचा आधारस्तंभ आहे। गेल्या 2 सामन्यामध्ये त्याला बॅटिंग जमलेली नाही आहे, टीकेची धार त्याच्यावरती वाढते। म्हणून मला वाटतं भारताविरुद्ध कामगिरी करून मागच्या गोष्टी विसरवण्यासाठी तो प्रयत्न करेल। त्याच्यातही बॅटिंगची गुणवत्ता ही अचाट आहे। आणि त्याचबरोबर बॉलिंगमध्ये जर का बोलायचं झालं तर शाहीनशाह आफ्रिदी आणि शादाब खान हे मला महत्त्वाचे बॉलर्स वाटतात। अर्थातच रौफ असू दे, हसन अली असू दे, त्यांना मी कमी लेखत नाही, परंतु जर का पिक करायचं झालं तर मला शादाब खान स्पिनमध्ये आणि फास्ट बॉलिंगमध्ये शाहीनशाह आफ्रिदीचं नाव घ्यावंसं वाटतं। याच्यामध्ये एक दुधेरी तलवार आहे। कशी तुम्हाला सांगतो, शाहीनशाह आफ्रिदीच्या पहिल्या स्पेलमध्ये जर का विकेट मिळाल्या पाकिस्तानची टीम वेगळी दिसते, परंतु जर का शाहीनशाह आफ्रिदीच्या पहिल्या स्पेलमध्ये त्याला विकेट पडली नाही, त्याला लय सापडली नाही, तर संपूर्ण गोष्टी उलट्या फिरतात। आणि काही जणांचं म्हणणं असंही आहे की शाहीनशाह आफ्रिदीला नक्कीच काहीतरी छोटी दुखापत आहे, ज्याच्यामुळे तो ऑल आउट बॉलिंग टाकू शकत नाही आहे। त्याचा जो नेहमीचा ओव्हर द विकेट टाकून हवेत बॉल बाहेर आणि टप्पा पडल्यावर आत, हे त्याचं अस्त्र तो चालवू शकत नाही आहे। ह्या सगळ्याचा जर का विचार केला, भारतीय संघाला संधी मला जास्त वाटते। कारण जर हा सामना भारतीय संघाने जिंकला तर सेमीफायनलकडे जाण्याची पावलं ही अजून दमदार होणार आहेत। आता प्रेक्षकांकडे वळतो। या सामन्याची तिकीटं विकली गेल्याचं कधीपासून सांगितलं जात आहे, परंतु मला इथं स्पष्ट दिसतंय हो की जसं BCCI आणि ICC काही घोळ घालतं आहे, त्याचबरोबर काही लोक असे आहेत ज्यांनी तिकीटं आपलं तंत्रज्ञानाची बुद्धी वापरून विकत तर घेतली आहेत, त्यांना मॅचला यायचं नाही आहे, त्यांना तिकीट जास्त दराने विकून पैसे कमवायचे आहेत। त्यामुळे तिकीटं ॲवेलेबल आहेत। 2000चं तिकीट 9000ला विकलं जातं आहे, 4500चं तिकीट 16000ला विकलं जातं आहे, कारण त्याची बसायची जागा ही सावलीत आहे। या सगळ्या गोष्टी मायने राखत आहेत। काही जणांनी अतिशय जास्त भावाला तिकीट विकत घेतलेलं आहे। इथल्या हॉटेलची गर्दी खचाखच झालेली आहे, इथं राहायला जागा नाही आहे। मी 2 महिने अगोदर बुकिंग केलं, ते सुद्धा माझा स्थानिक मित्र ईशान पेंढारकरच्या मदतीने, म्हणून मला वाजवी दरामध्ये निदान हॉटेल तरी मिळालेलं आहे, परंतु बाकी सगळी इथं बोंबाबोंब आहे। परंतु एक गोष्ट इथं मानायला लागेल की शहरामध्ये आणि शहराकडनं ग्राउंडकडे येताना अनावश्यक फलकबाजी मला दिसली नाही। त्यामुळे वेल डन जय शाह असं मी म्हणेन। आज तरी दिसली नाही, उद्या दिसली तर मला माहीत नाही, आज तरी दिसलेली नाही आहे, आणि जी चांगली गोष्ट मानता येईल। या मैदानावरचं आउटफील्ड अप्रतिम आहे। विकेटवरती भरपूर पाणी आणि रोलिंग करून विकेट तयार करण्यात आलं आहे। थोडंसं बॅटिंगला पोषक विकेट असेल, पण किंचित इथं स्पिनरला साथ मिळेल असा माझा अंदाज आहे। आणि सुरुवातीच्या काळामध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट मला सचिन तेंडुलकरनी सांगितला होता, इथनं साबरमती नदी ही खूप जवळ आहे, तिथे आता 12 महिने पाणी असतं, त्याचा परिणाम थोडासा विकेटवरती होतो। नाणेफेक जिंकणाऱ्या बॉलर्सना सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी मदत होऊ शकते। ही झाली माझी मतं। तुमची मतं काय आहेत? तुम्हाला कुठले पाकिस्तानचे खेळाडू महत्त्वाचे वाटतात? भारतीय संघाचा फॉर्म कसा वाटतो हे मला जरूर सांगा। फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच मी 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा हा यूट्यूबवरती गाठायचा प्रयत्नात आहे। त्यामुळे तुमच्या साथीची मला गरज आहे, आणि तुमच्या इतकाच मी सुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आतुरतेनं वाट बघतोय। सुनंदन लेले, अहमदाबाद। बाय बाय।